Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. आयएस पूजा खेडकर हिचं प्रकरण तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तिचे सर्टिफिकेट्स असतील, तिचे इतर गोष्टी असतील, याच्यावरनं वाद झाला होता आणि तिला त्या सगळ्या पदावरनं आता काढून सुद्धा टाकण्यात आलेलं आहे. हे सगळं प्रकरण गाजलं होतं, त्याच्यावर महाराष्ट्रात चर्चा झाली होती. खेडकर कुटुंबियांची अनेक प्रकरणं सुद्धा या सगळ्यानंतर समोर आली होती. आता आणखी एक प्रकरण समोर आलेलं आहे. ते कुठल्याही सर्टिफिकेट्स बद्दल किंवा प्रॉपर्टी बद्दल नाहीये, तर ते थेट अपहरणाच्या संदर्भातलं प्रकरण आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि मुंबई आणि पुण्याचं या सगळ्याशी काय कनेक्शन आहे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं. तर झालं असं, खेडकर कुटुंबियांच्या संदर्भात अनेक गोष्टी आपण सगळ्या वाचतोय. नवी मुंबईमध्ये एक घटना घडली होती आणि त्याचा शोध घेत पोलीस गेलेले खेडकर कुटुंबियांच्या पुण्याच्या घरामध्ये. नवी मुंबईमधल्या एका ट्रक ड्रायव्हरची आणि एका कारचा अपघात झाला होता. म्हणजे अगदी क्षुल्लक अपघात होता. कार त्या ट्रकला घासली होती आणि त्यानंतर त्या कार चालकाची आणि त्या ट्रक ड्रायव्हरची बाचाबाची झाली होती. पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात असं प्रकरण झालं होतं. पण त्या कार चालकाने त्या ट्रक ड्रायव्हर सोबत जो क्लीनर होता, जो सहाय्यक होता, त्याला त्याच्या गाडीमध्ये बसायला सांगितलं. ट्रकवाल्याला म्हटलं तू आमच्या मागे गाडी घेऊन ये. तो त्यांच्या मागे गाडी घेऊन यायला लागला. पण काही काळानंतर ती गाडी सुद्धा गायब झाली आणि तो जो क्लीनर होता, जो त्याचा सहाय्यक होता, तो सुद्धा गायब झाला. त्याला फोन केले पण फोन काही सापडला नाही. पण सुदैवाने ट्रक ड्रायव्हरने त्या गाडीचा नंबर नमूद केला होता. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये ही कंप्लेंट झाली, त्याच्यावर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. ह्या सगळ्याचा तपास करत करत पोलीस पोहोचले पुण्यातल्या चतुर्शृंगी भागामध्ये आणि खेडकर कुटुंबियांच्या घरामध्ये. खेडकर कुटुंबियांच्या घरामध्ये हा जो क्लीनर आहे तो सापडलेला आहे. आणि त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये काही अधिकारी, काही लोक हे खेडकर कुटुंबाच्या घरी जात आहेत. तिथे पूजा खेडकरची आई दिसते आहे आणि ती या सगळ्याला कोऑपरेट करायला नकार देते आहे. तिथे दार उघडायला नकार देते. पोलिसांना जो अपहरण करून नेलेला किंवा सोबत नेलेला जो मुलगा होता, तो त्यांच्याच घरात सापडलेला, त्याला आता पोलिसांनी सोडलेलं आहे. यानंतर जो ट्रक ड्रायव्हर होता, त्याचा जो मालक होता, त्याने जी कंप्लेंट केली होती, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या. त्याच्या कंप्लेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, त्यांनी सगळं या घटनेवर काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. तर त्या ड्रायव्हरचं, त्या जो मालक आहे, त्याचं काय म्हणणं आहे, तर 13/9/2025 म्हणजे 13 सप्टेंबरला ही घडलेली घटना आहे. 13 सप्टेंबरला संध्याकाळी 7:15 वाजता ट्रान्झिट मिक्सर ट्रक, त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरील चालक चंदन कुमार अनिल चव्हाण यांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरनं माझ्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून सांगितलं की मुलुंड ते ऐरोली हायवेवर ऐरोलीकडे जाणाऱ्या लेनवर मॅकडोनाल्ड सिग्नलवर एक कार आपल्या ट्रकला घासली. सदर कार चालक व त्याचा सोबत असणारा जोडीदार याने माझ्याशी भांडण करून पोलीस स्टेशनला चल असं सांगून आपल्या ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार, त्याचा मोबाईल नंबर दिलाय, त्याला त्यांच्या कारमध्ये, आता कारचा नंबर त्यांनी सांगितलेला आहे. अर्थात हा नंबर आता मीही सांगत नाही, कारण याच्यावरनं अनेक चर्चा होऊ शकतात किंवा एखादी गोष्ट जी तपासाचा भाग आहे ती रिव्हील करणं सुद्धा योग्य नाहीये. त्याचा कार नंबर जो XYZ आहे, यामध्ये बसवून त्यामागे आपल्या ट्रक मागे घेण्यास सांगितलं. त्याप्रमाणे त्याच्या मागे मी पोलीस स्टेशनला जात आहे असं सांगितलं. त्यानंतर पुन्हा रात्री 8:30 वाजता माझा ट्रक चालक चंदन कुमार याने फोन करून कळवलं की मी प्रल्हाद याला कॉल करतोय, रिंग पण जातीये पण तो फोन रिसीव्ह करत नाहीये. यावरून मला वाटतं की सदर कार चालक आपल्या ट्रकवरील हेल्पर प्रसाद कुमार यास घेऊन गेलाय. त्यानंतर मी माझ्या ट्रकवरील चालक चंदन कुमार याला खारघर येथील हायवेवर भेटून माझ्या ट्रकवरील हेल्पर प्रल्हाद कुमार याचा शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही. यावरून आमची खात्री झाली की ज्या कार चालकाचा नंबर दिलेला आहे, वरील चालक व त्याचा जोडीदार याने आमच्या ट्रकवरील हेल्पर प्रल्हाद कुमार, वय वर्ष 22, राहणार अलद बिगा, जिल्हा नवादा, राज्य बिहार, याचं अपनयन केल्याची, म्हणजे त्याचं अपहरण केल्याची आमची खात्री झाली आहे. म्हणून मी सदर बाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो आहे. माझा ट्रक चालक चंदन कुमार हा सदर कारमधील इस्मास पाहिल्यावर ओळखेल असा सुद्धा त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये म्हटलेला आहे. सदर कारचा क्रमांक जो XYZ जो आहे, तो वरील चालक व त्याचा जोडीदार, त्याचं वर्णन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो 22 वर्षाचा जो मुलगा आहे प्रल्हाद कुमार, याला ते घेऊन गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण बघतोय की यांनी ही सगळी कंप्लेंट दिली होती. या कंप्लेंटवरनं पोलिसांनी त्या प्रल्हादचा शोध घ्यायला सुरुवात केली. अर्थात यांनी या कंप्लेंटमध्ये त्या कार चालकाचा नंबर दिला होता.
ही कार जेव्हा पोलिसांनी शोधली तेव्हा ती मिळाली पुण्यातल्या चतुर्शृंगी भागामध्ये जो खेडकरांचा बंगला आहे तिथे ही कार मिळाली. खेडकरांचे कोण नातेवाईक होते किंवा कोण लोक होते त्यांनी त्या व्यक्तीचं अपहरण केलं, त्या मुलाला बसवून कारमध्ये आणलं, हे सगळं अजूनही गुलदस्त्यात आहे. त्याचा पोलीस तपास करतायत. पण असं समोर येतं की त्या मुलाला घेऊन त्यांनी त्यांच्या बंगल्यावरच ठेवलं होतं असं या सगळ्या तपासातनं समोर आलेलं आहे. पोलिसांनी त्या प्रल्हादला तिथनं रेस्क्यू केलेलं आहे. पण जेव्हा पोलीस या सगळ्याची चौकशी करायला खेडकर कुटुंबियांच्या घरी गेले तेव्हा पूजा खेडकर यांची आई तिथे होती. त्यांनी कोऑपरेट करायला नकार दिला, त्यांनी दार खोलायला नकार दिला आणि कुठल्याही परिस्थितीत पोलीस स्टेशनमध्ये यायला सुद्धा नकार दिलेला आहे. आता ऐरोली पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा नोटीस धाडलेली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायला सांगितलेलं आहे. त्यामुळे जर पूजा खेडकर यांच्या आई जर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या आणि त्यानंतर त्यांनी जर या सगळ्या घटनेबद्दलचा खुलासा केला तर कळू शकणार आहे की नेमकं त्या मुलाचं अपहरण कुणी केलं होतं, त्याला गाडीमध्ये बसवून कुणी आणलं होतं आणि ती जी कार आहे ती खेडकर कुटुंबियांच्या घरी कशी काय आढळून आली, या सगळ्या प्रश्नाचा उलगडा या सगळ्यामधनं होणार आहे. परंतु पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबीय आणि त्यांचे कारनामे पुन्हा एकदा समोर आलेले आहेत. पाहत राहा मुंबई तक.